कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीची पाणी पातळी कालपासून 1 फुटाने वाढलेली असून शहरालगतचा शिंगणापूर बंधारा पाण्याखाली गेलाय। शिंगणापूरसह इचलकरंजी, रुई, येवलूज आणि शिरोळ इथल्या बंधारे सुद्धा पाण्याखाली गेलेले आहेत। दरम्यान आजपासून पुढील 3 दिवस जिल्ह्यासाठी हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय। पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त होतीये। आणि या संदर्भात आणखी जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, अगोदरच पाणी टंचाई एकीकडे उद्भवत होती, त्यानंतर आता पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे। काय एकूणच परिस्थिती आहे, कसा परिणाम होणार आहे या सगळ्याचा पुढे? गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पावसाची अनेक जण प्रतीक्षा करत होते तो पाऊस आता लागलेला आहे आणि जी परिस्थिती गेल्या आठवड्याभरापूर्वी कोल्हापुरात होती ती परिस्थिती अतिशय आता वेगळी पाहायला मिळते। कारण माझ्या मागे आता आपण पाहतोय तो शिंगणापूर बंधारा आहे जो पाण्याखाली आता गेलेले आहे। अशा पद्धतीचे जवळपास 5 बंधारे जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। कोल्हापूरची पंचगंगा नदीची पाणी पातळी 14.5 फुटांवरती पोहोचलेली आहे। आपल्याला माहिती आहे गेल्या आठवड्याभरापूर्वीच कोल्हापूर शहरामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली होती। एक दिवस अशा पद्धतीने पाणी पुरवठा देखील अजूनही सुरू आहे। मात्र आता ज्या ठिकाणहून कोल्हापूर शहराचा निम्मा पाणी पुरवठा जो आहे तो केला जातो त्याच शिंगणापूर पंपिंग स्टेशन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता पाणी आहे। हे पाणी आपण पाहतोय शिंगणापूर बंधाऱ्याचं आहे, जे अगदी बंधारा ओव्हरफ्लो झालेला आहे। त्यामुळे पाण्याची चिंता तरी सध्या मिटल्याचं पाहायला मिळते। मात्र दुसरीकडे धरण क्षेत्रामध्ये सुद्धा जोरदार पाऊस आहे। धरणं मात्र अद्याप 2 ते 3 टक्क्यांनीच वाढलेली आहेत, भरलेली आहेत। जी परिस्थिती होती त्यामध्ये 2 ते 3 टक्क्यांचा फरक जो आहे तो सध्या पाणी पातळी वाढण्यामध्ये झालेला आहे। मात्र पुढचे महिनाभर पाऊस होण्याची शक्यता जशी वर्तवली त्या पद्धतीने जर पाऊस लागला तर मात्र ही धरणं जी आहेत ती भरणार आहेत। तेव्हा कुठं जाऊन कोल्हापूरचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे। मात्र सध्या ज्या पावसाच्या आतुरतेने वाट जे पाहत होते ते पाऊस तर सुरू झालेलाच आहे। सध्या उसंत पावसाने काही वेळ घेतली असली तरी पश्चिम घाट माथा असू दे, धरण क्षेत्रात असू दे, जोरदार पाऊस सुरू आहे आणि परिणामी अशा पद्धतीनं धरणं तर भरतच आहेत, शिवाय ही बंधारे देखील आता पाण्याखाली जायला लागलेले आहे। त्यामुळे पुढचे 3 दिवस आता ऑरेंज अलर्ट आहे। या 3 दिवसात देखील कसा पाऊस राहतो हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। श्रद्धा, नाही बरोबर आहे शेखर, तुमच्या मागची दृश्य पाहूनच अंदाज येतो, कारण की कोल्हापूरकर ज्या पावसाची प्रतीक्षा करत होते तो पाऊस आलेला आहे आणि त्यामुळे कोल्हापूरकर सुखावल्याचं पाहायला मिळत आहे। शेखर, विनंती जोडलेले राहा, पुढच्या बातमीचे सुद्धा अपडेट्स तुमच्याकडून घ्यायचे। आणि कोल्हापूर जिल्ह्यामधील गडहिंग्लज तालुक्यामध्ये मुसळधार पावसाचा जोर असाच कायम आहे। त्यामुळे हिरण्यकेशी नदीमधील पाण्याचा प्रवाह झपाट्याने वाढला। पर्यायी पुलाचा काही भाग खचल्याचं पाहायला मिळत आहे आणि हाच भाग खचल्याची ही दृश्य सध्या आपण दृश्यांद्वारे पाहतोय। गडहिंग्लज मधून ही दृश्य आहेत आणि या संदर्भातले अपडेट घेण्यासाठी पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी शेखर पाटील हे आपल्या सोबत आहेत। शेखर, आता वाहतूक तर बंद असणार आहे, परिणामी आता ही पर्यायी वाहतूक कोणत्या मार्गाचा अवलंब केला जातोय कोल्हापूरकरांसाठी? कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काय खबरदारी घेतली जाते? सध्या कोल्हापुरातल्या गडहिंग्लज ते चंदगड जाणारा तो मार्ग आहे आणि त्या मार्गावरती सध्या हिरण्यकेशी नदीवरती पूल बांधण्याचं काम सुरू आहे आणि हे पूल बांधण्याचं काम सुरू असतानाच त्याला पर्यायी रस्ता जो आहे तो बनवण्यात आला होता। भराव टाकून तो पर्यायी रस्ता बनवण्यात येतो जेणेकरून तिथल्या भागातली लोक ये जा करू शकतात जोपर्यंत पूल बांधून होत नाही। मात्र तो भरावच जो आहे तो या पहिल्याच पावसामध्ये वाहून गेलेला आहे। त्यामुळं या मार्गावरची वाहतूक जी आहे ती काल रात्रीपासूनच बंद करण्यात आलेली आहे आणि गजरगाव मार्गे ही वाहतूक जी आहे ती आता गडहिंग्लज ते चंदगड पर्यंतच्या लोकांना आता करावी लागणार आहे। थोडा जास्तीचा पल्ला जो आहे तो आता करावा लागणार आहे। मात्र त्या ठिकाणी आपण बघितलं तर अशा पद्धतीचे भराव पाण्यात पहिल्या पावसातच जात असतील तर हे अशा पद्धतीचे जे धरणं आणि त्याच्यावरती जे ब्रिज बांधले जात आहेत त्याची गती जी आहे ती कामाची अधिक असली पाहिजे असं अनेकांनी म्हटलेलं आहे। पर्यायी व्यवस्था जर त्या ठिकाणी उपलब्ध नसेल तर आता अनेकांना लांबूनचा प्रवास जो आहे तो करावा लागणार आहे। मात्र सध्या तरी या मार्गावरची वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव वळवण्यात आलेली आहे। आता कधीपर्यंत हे सगळा भराव जो आहे तो पूर्ण टाकला जाईल आणि पुन्हा एकदा त्याच मार्गावरून सुरुवात होईल ही वाहतुकीची, हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। श्रद्धा, अगदी धन्यवाद शेखर दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी।